वर्ग समीकरणे भाग 7 या प्रकारचं वर्ग समीकरण दिलंय ना, आपल्याला सोडवायचं आहे. त्याचे रूट्स काढायचे आहेत. अवयव पद्धतीने आपण पूर्वी पाहिलंय. अवयव याचे पडत नाहीत. एक होईल आणि त्याची बेरीज वजाबाकी 3 होईल. असे आपल्याकडे नंबर मिळत नाही. म्हणजे अवयव पद्धत कुठेतरी कमी पडते. म्हणून आपण अशा वेळेला सूत्र पद्धतीचा वापर करतो. हे दिलेलं समीकरण जे आहे ते आपल्या सामान्य रूपासोबत जर कंपेअर केलं तर या ठिकाणी x वर्गाचा कोएफिशियंट हा आहे, तर इथे a बरोबर 1 येईल. x चा कोएफिशियंट b आहे, तर इथे b बरोबर 3 असेल. आणि c या ठिकाणी c सोबत कंपेअर केला 1, तर या ठिकाणी 1 आपल्याला मिळणार आहे. आणि आपल्याकडे सूत्र पद्धतीचा सूत्र आहे वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac भागिले 2a. आणि या ठिकाणी तुम्हाला फक्त किमती ठेवायच्या आणि सोपं करायचं आहे. या ठिकाणी b ची व्हॅल्यू 3 आहे, a 1 आहे, b 3 चा स्क्वेअर होईल -4 इंटू हा 1 होईल आणि c सुद्धा 1 आहे, डिवायडेड बाय होल 2 इंटू a म्हणजे इथे आपला 1 आहे. याला सोपं करूयात. -3 प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3 चा स्क्वेअर 9, 4 आणि 1 ने मल्टिप्लाय केलं तर 4 येईल, डिवाइड बाय होल डिवाइड बाय 2. या ठिकाणी हा -3 प्लस मायनस 9 - 4 केल्यावर आपल्याला 5 मिळतो आहे, डिवाइड बाय 2. आणि आपल्याला 1च्या 2 व्हॅल्यूज मिळतात, कारण कुठल्याही वर्ग समीकरणाला आपल्याला 2 व्हॅल्यू मिळणार आहेत. एक प्लस आणि दुसरी जी आहे ती मायनस, म्हणजे -3 √5/2 असे 2 रूट्स जे आहेत ते आपल्याला या वर्ग समीकरणाचे मिळतात. आणि हे एक उदाहरण तुमच्यासाठी या पुढील भागामध्ये आपण वर्ग समीकरण सोडवण्याची सूत्र पद्धतीने अजून एखादं सरावासाठी उदाहरण घेणार आहोत.